नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर पुण्यात स्वस्तात मस्त घर म्हाडातर्फे 4186 घरांसाठी बंपर लॉटरी. पण सोडत कधी निघणार, तर आपण जाणून घेऊयात की सोडतीची तारीख जी आहे ती आता लवकरच येत आहे. तर म्हाडाकडून 4,500 घरांची सोडत येत्या 4 ते 5 दिवसामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या दरम्यान आचारसंहिता लागल्यास परवानगी घेऊन सोडत जाहीर करू, यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. या सोडतीला तब्बल 2,15,000 अर्ज आले आहेत. त्यांची पडताळणी सुरू आहे, त्यामुळे सोडतीला विलंब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अर्ज व अनामत रक्कम स्वीकृती 11 सप्टेंबरपासून सुरू झाली असून अंतिम मुदत 31 ऑक्टोबर ठेवण्यात आली होती. नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता व इतर कारणांमुळे अर्ज करण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 नोव्हेंबर केली. सोडतीसाठी 2,15,847 अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जासाठी 708 रुपये शुल्क आणि 20,000 अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार अर्जदारांनी 446,59,59,60,676 रुपये म्हाडाकडे जमा केले आहेत. अर्जांची संख्या जास्त असल्यानेही सोडत काढण्यास विलंब झाला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 11 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती, मात्र विक्रमी अर्ज आल्यामुळे अर्जाच्या पडताळणीला वेळ लागत आहे. वेगवेगळ्या आरक्षणानुसार आलेल्या अर्जांची संबंधित विभागाकडून पडताळणी केली जात आहे. ही पडताळणी शनिवारपर्यंत सुरू राहील. त्यानंतर सोडत काढण्यासाठी साधारणतः 16 किंवा 17 डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती आढळराव यांनी दिली. तर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ, कारण पुढील आठवड्यातच जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सोडत काढण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष बाब आणि नागरिकांच्या हिताची सोडत असल्याने त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ, अशी माहितीही त्यांनी दिली. तर तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन चेक कराल तर तिथे जी डेट्स आहेत त्याच्यामध्ये 27 डिसेंबर हीच डेट अजूनही दिसत आहे. अपडेट झालेली नाही आहे, परंतु ही माहिती ज्या वेगाने पसरत आहे तर नक्कीच येत्या 4 ते 5 दिवसात ही लॉटरी निघण्याची शक्यता आहे. तर जी काही अपडेट आपल्यापर्यंत आली होती ती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. तर इतके अर्ज आलेले आहेत, आता त्याच्यामधून हे भाग्यवंत कोण ठरतील, कुणाचं नशीब चमकणार आहे हे तर सध्या आपल्याला माहीतच नाही आहे. परंतु विश यू ऑल द बेस्ट. हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.